नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. काला करण्यासाठी शिदोरी आपल्या मालकीची पाहिजे असे वक्तव्य बुधवारी काल्याच्या कीर्तनात कीर्तनकार हरिभक्त परायणकार प्रल्हाद महाराज शास्त्री यांनी केले. वासिन नगरीत काल्याच्या कीर्तनात गोकुळ अवतरले. शहापूर तालुक्यात सर्वात मोठा सप्ताह म्हणजे वासिन मधील अखंड हरिनाम सप्ताह होय. या अखंड हरिनाम सप्ताहाला 47 वर्ष पूर्ण झाली असून यावर्षी हा सप्ताह 19 मार्च ते 25 मार्च 2026 दरम्यान प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला असून सप्ताहाच्या 7व्या दिवशी बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्री मलंगड येथील हरिभक्त परायणकार प्रल्हाद महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन प्रदीप कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स हरिभक्त परायणकार दत्ताशंकर ठाकरे यांच्या सौजन्याने पार पाडण्यात आले. या काल्याच्या कीर्तनात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने वासिन नगरीत जणू काय पांडुरंगच अवतरला आहे असे चित्र पाहावयास मिळाले. काल्याच्या कीर्तनास अतिथी म्हणून प्रदीप कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स हरिभक्त परायणकार दत्ताशंकर ठाकरे, त्यांच्या पत्नी प्रमिला दत्ता ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे, भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्र चंदे, माजी सभापती गीता पाटील, अनंत शेलार, विकास शेलार, बळीराम शेलार, पुंडलिक काठोळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील आदी उपस्थित होते. काल्याचा महाप्रसाद कैलासवासी गणपत दुंदा शेलार व कैलासवासी सुदाम दुंदा शेलार यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायणकार श्रीमती सुनंदा सुदाम शेलार, रवींद्र सुदाम शेलार तसेच सुनील सुदाम शेलार राहणार वासिंद यांच्या सहयोगाने देण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी काल्याच्या भोजनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे शिक्षक मुकेश दामोदरे यांनी केले. हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह समिती अध्यक्ष सुनील उर्फ बाळा तुकाराम सोगळे, उपाध्यक्ष बाळा गौरू शेलार, काळूराम शंकर पवार, पंडित अनंत शेलार, संदीप सुरेश मस्कर, अशोक गोपाळ काठोळे, मुकेश दामोदरे, गुरुनाथ विश्वास भोईर, सचिव संजय गोपाळ पाटील, सहसचिव शांताराम ना ससाने, नंदकुमार दुंदा शेलार, खजिनदार भगवान मोतीराम बेलवले, सह खजिनदार आत्माराम पालोजी काठोळे, आनंद वामन पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत लक्ष्मण भैरे, निशिकांत अनंत शेलार, पुंडलिक मारुती देसले, गंगाराम विठ्ठल बेलवले, सुभाष गोपाळ पाटील, संतोष पालोजी काठोळे, बाळाराम काथोड शेलार, अनिल गोविंद शेलार, सागर गजानन पाटील, राजेंद्र टिकू पवार, अजित रघुनाथ भोईर आदींनी विशेष मेहनत घेतली. निजांतर्गतम पश्यन्नात्मनिमायया बहिरिवोद्भूतं यथा निद्रया यः साक्षात् कुरुते प्रबोध समये स्वात्मानमेवाद्वयम् तस्मै श्री गुरुमूर्तये नमः. इदं श्री दक्षिणामूर्तये. हरे राम कृष्ण Hare
जेवायची वेळ झालेली आहे, 12 वाजत आलेले. आता हिची जीव सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. जगद्गुरु तुकोबारायांचा काला या प्रकरणातला अभंग आहे. आणि 12 वाजत आलेले आहेत आणि नेमका विषय तुकोबारायांनी जेवायचा घेतलाय. खरं म्हणजे आजची सेवा काय आमच्या वाट्याला नव्हती, पण देवाच्या इच्छेने आमच्या वाट्याला आलेली आहे. रात्री 2 वाजता फोन केला दूरध्वनी, आणि त्यामुळे जागरण आवाजाचा मुक्का. तुम्हाला धन्यवाद बरं का सिस्टमवाल्याने, नाहीतर आज आवाजाचं आमचं खरं नव्हतं. विठ्ठल विज्ञान शाप्ती वरदानो. पूर्वीच्या काळी हा यातला पदार्थच नव्हता काही. माऊलींच्या फडावर आपण जर वारकरी आषाढी वारीला तुम्ही बघितलं असाल, ते जुने वारकरी आळंदी ते पंढरपूर यात्रा करणारी मंडळी, त्यांच्या लक्षात येतील या गोष्टी. हे असला काहीच नव्हतंच त्यावेळेला. आता याला लय भाव आलाय मला. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराया कसा काला करावा याची मीमांसा करतात. आणि काला ज्याला करता आला नाही किंवा ज्याचा काला झाला नाही, काला जर झाला नाही तर पुनरपि जननम ही परंपरा त्याच्या दादाला पण चुकणार नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काला हे जे प्रकरण आहे, काला अद्वैत वेदांताच्या सिद्धांताला धक्का न लावता काला करायची पद्धत फक्त वारकरी संप्रदायाकडे. विठ्ठल तर देवाला गाण्यासाठी हे दुकान मानलं, त्याचं नाव आहे काला. आणि हा काला करण्यासाठी, काला करायचं म्हणजे काय, सगळ्यांनी एकत्रित बसून जेवायचं, त्याचं नाव आहे काला. सगळ्यांनी एकत्रित बसून जेवायचं म्हणजे कसं जेवायचं, थुक्या लावून, त्याला नाही काला म्हणत. आहे ना एक परंपरा, थुक्या लावून जेवायचं. फळं विकणारी थुकणार, मग फळं विकणार. दुकानदार थुकणार आणि फळं विकणार. तो काला नाही, काल्याच्या नावाखाली नालायक पण आहे तो. काला नाही त्याला म्हणत. काला करायचा असेल तर काला करण्यासाठी शिदोरी आपल्या मालकीची पाहिजे. ज्याच्या जवळ काला करण्यासाठी आपल्या मालकीची शिदोरी आहे त्याला काला करता येईल. दुसऱ्याच्या वस्तू चोरून आणायच्या, दुकानात मांडायच्या आणि मग बोलायचं या, नाही काला होणार तो. ते चोऱ्या होतील चोऱ्या. काला करणं म्हणजे रोग नाही महाराज. काला करणं म्हणजे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा देवाला गाणं, याचं नाव आहे काला. विठ्ठल किती वर्ष आहे आपल्या सत्ताला? 47 वर्ष काला केला की नाही आपल्या केला. काला करण्यासाठी हा नियम तुकोबाराय सांगतात. आता हेची जीव आणि सवी घेऊ शिदोरी, हे आता जेवायचं. पदरची शिदोरी टाकायची, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करायच्या आणि मग काला. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काला करण्यासाठी हे शब्द आपल्याला कुठे घेऊन जातात तुकोबारायांचे, इकडे लक्ष लागेल. नाहीतर अजून 47 पुढची तशीच जातील. काला करण्यासाठी जेवायचंय, बरोबर आहे. काला करण्यासाठी शिदोरी पदरची पाहिजे, हेही बरोबर आहे. पण एवढं करून पण जर काला होत नसेल तर मग काय, मग काय. आता तुम्हाला पंखे लागले, देशी कूलर आहेत महाराज, आम्हाला काहीच नाही. ते इथं कसा काला होणार महाराज?
एवढं भांडवल जमा करून सुद्धा जर काला होत नसेल तर त्याचा सरळ अर्थ निघतो काला खायची माहिती नाही. अजून काल्याच्या बाबतीमध्ये आम्ही अनभिज्ञ आहोत. का काला होत नाही? कारण हा काला सेवन करण्यासाठी हे शब्द जी विधा वापरतात ती विधा ते विधान आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. काय पद्धत आहे, काय विधा आहे काला सेवन करायची? हा काला सेवन करण्यासाठी इंद्रियांना फेकावं लागतं. इंद्रियांच्या द्वारा आपण जर काला खायला बघू, काही काही ठिकाणी मला ते लायनचे गमिले ठेवतात ना, लायनचे 1 2 3 4 5 6 8 10 अशी गमिले ठेवतात की नाही, आणि त्याच्यात टोमॅटो आणि मिरची अशा टोचून उभ्या करतात महाराज. काल्यामध्ये मिरची कुठून आली महाराज? याचा अर्थ काय? आम्ही काला इंद्रियांच्या द्वारा सेवन करू इच्छितो म्हणून तो काला बनत नाही, ती लाहीच्या लाहीच राहते. विठ्ठला विठ्ठला. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. सुरुवात केली आणि काय बघाल महाराज, चवी चवी घेऊ घास. जेवायचं कुणाचं? आपल्या शिदोरीतलं जेवायचंय. पण जेवायचं कुठलं आहे? काल्यातलं जेवायचंय. काल्यातलं जेवायचंय, आपल्या पदार्थ जेवायचंय. पण आमचा काला होत नाही ना, त्याच्यासाठी हरिनामाचा खिचडी काला नको. कृष्ण नको राधा.
रामकृष्ण हरी. उशीर झालेला आहे. आता खांदी भार पोटी भूक काय केला याचे सुख. पाणी पण पाकायला बघितलं, पाणी पण इकडे मधपर्यंत गेलेच नाही, बांधून घेऊन टाकलं इकडे. आता काय केला याची सुख हो. आपण उरकूया, उरकायच्या मागे लागूया. ज्ञानेश्वर Hallelujah.